नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मेक इन महाराष्ट्र समितीची 10 मोठे उद्योग सुरू करायला परवानगी. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात. निर्णय तत्काळ लागू. सीआरआर मात्र कायम. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री आणि प्रमुख बँकांकडून स्वागत. शेअर बाजारात तेजी. रुपयाही सुधारला. राज्यातले ऊस, कापूस, फळबाग आणि दूध उत्पादक शेतकरी संकटात. त्यांना सर्वतोपरी मदत करावी असं शरद पवार यांचं राज्य सरकारला आवाहन. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांचा भाजपात प्रवेश. काश्मीरात मिळवलेली शांतता कोणत्याही परिस्थितीत टिकवण्याची गरज. लष्कर प्रमुख दलबीर सिंग. आणि नात्यांमध्ये स्नेह आणि गोडवा निर्माण करण्याचा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. मेक इन महाराष्ट्रसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत राज्यात 10 मोठ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मेक इन महाराष्ट्र अंतर्गत बैठक झाली. या नव्या उद्योगांमधून 4285 रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच येत्या काळात उभ्या राहणाऱ्या 12 मोठ्या उद्योगातून आणखी 11,800 रोजगार निर्मिती होणार आहे. उद्योग उभारणीसाठी यापूर्वी सुमारे 75 परवानग्या घ्याव्या लागत होत्या. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत आता ही संख्या 25 पर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. औद्योगिक वापराकरता अकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर 5 वर्षाच्या आत उद्योग उभा करणं आवश्यक राहील असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिला आहे. चलन फुगवट्याचा दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकासाला गती देण्यासाठी व्याजदरात पाव टक्क्यानं कपात करण्याचा निर्णय आज रिझर्व्ह बँकेनं जाहीर केला. ही कपात तत्काळ लागू झाली असून रेपो दर आता 8% पावणे 8% राहील असं बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत सांगितलं. परिणामी रिव्हर्स रेपो दर आता पावणे 7% तर बँक दर पावणे 9% इतका राहील. सीआरआरमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आला नसून तो 4%च राहील. नियोजित पतधोरण आढाव्याच्या 15 दिवस आधीच रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण आज जाहीर केलं. त्यानुसार आज ही कपात करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं जानेवारी 2014 पासून प्रमुख व्याजदर 8%वरच कायम ठेवला होता. दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या आजच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वागत केलं आहे. रिझर्व्ह बँकेचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक असून यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल तसंच ग्राहकाच्या हातात अधिक पैसा खेळता राहायला मदत होईल असं जेटली यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेल्या कपातीचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात आज उमटले आणि आज दिवसअखेर शेअर बाजार निर्देशांकात तब्बल 728 अंकांची वाढ होऊन निर्देशांकानं 28,000ची पातळी पार केली. मे 2009 नंतर निर्देशांकानं एका दिवसात घेतलेली ही सर्वाधिक मोठी उसळी आहे. गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यानं आज निर्देशांक 28,075 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही निर्देशांकानं आज 216 अंकांची उसळी घेतली आणि दिवसअखेर निर्देशांक 8,494 अंकांवर बंद झाला. भांडवली बाजारातील सकारात्मक उलाढालीचे परिणाम रुपयावरही दिसून आले आणि आज डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात वाढ होऊन तो प्रति डॉलर 62 रुपये 6 पैसे या भावावर बंद झाला. प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात तांत्रिक विकास झाला असला तरी आव्हानांची संख्याही वाढली आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत एका प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांची आर्थिक यंत्रणा मजबूत नसेल तर पेड न्यूज सारखे अपप्रकार बळावतात असंही ते म्हणाले. प्रसार माध्यमांच्या प्रगतीकडे डोळसपणे पाहण्याची गरज जेटली यांनी यावेळी अधोरेखित केली. या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, माहिती आणि प्रसारण सचिव विमल जुल्का तसंच प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश उपस्थित होते.
राज्यात ऊस, कापूस, फळबाग आणि दूध उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडलाय. या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलंय. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी ऊस प्रश्नी हमीभाव मिळावा अशी मागणी करून संघर्ष करतोय. त्यांच्या या मागणीत काहीही गैर नसल्याचं पवार यावेळी म्हणाले. साखर उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार देत असलेला हमीभाव आणि उत्पादन खर्च यातला फरक पाहता केंद्रानं साखर कारखान्यांना प्रतिटन 600 ते 700 रुपये अनुदान द्यावं अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. अनुदान लवकरात लवकर सुरू करावं. हे करत असताना उत्पादन खर्च शेतकऱ्याला केंद्र सरकारने ठरवलेली किंमत याच्यामधला जो फरक आहे तेवढी रक्कम ही निर्यातीच्यासाठी द्यावी. याचा अर्थ सगळी साखर निर्यात होईल असा मी दावा करत नाही. याशिवाय साखर शिल्लक राहील आणि मग त्याच्यात जे नुकसान आहे ते नुकसान भरून करण्यासाठी साधारणतः 600 ते 700 रुपये टनाच्यासाठी केंद्र सरकारने या ऊस उत्पादकांना अनुदान द्यावं आणि या संकटातून त्यांना बाहेर काढावं. राज्यात अजूनही 5 लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप होणं बाकी आहे. हे गाळप लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल याकडे लक्ष देण्याचं पवार यांनी सांगितलं. सध्या खंडित असलेलं साखरेच्या निर्यातीवरील अनुदान लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी विविध राज्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या हद्दीवरून संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी तसंच या गुन्ह्यांबाबत ऑनलाईन प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे. नवी दिल्लीत रेल्वे सुरक्षेसंदर्भातल्या राष्ट्रीय चर्चासत्रात गृहमंत्री बोलत होते. देशात रेल्वेचं विशाल जाळं असल्यानं नक्षलवादी रेल्वेला सहज लक्ष्य करू शकतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वे मंत्रालयाची प्राथमिकता असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केलं. रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजनाही तयार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या भारतीय पोलीस सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी किरण बेदी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत बेदी यांनी पक्षात प्रवेश केला. बेदी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. बेदी यांच्यामुळे पक्ष मजबूत होईल असे ते म्हणाले. किरण बेदी यांनीही पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपण प्रभावित झालो असल्याचं त्यांनी सांगितलं. अनुभवी आणि प्रामाणिक व्यक्तींना पक्षात सामावून घेण्याची भाजपाची परंपरा असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या अनेक भागात अजूनही वीज पोचलेली नाही, तर दुसरीकडे पारेषण आणि वितरण यातील उणीवांमुळे विद्युत कंपन्यांना तोटा सहन करावा लागतोय, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऊर्जा क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असून या संदर्भात काम सुरू असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना होणाऱ्या कोळसा पुरवठ्यात वाढ झाली असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे या प्रकल्पांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढली असून राज्यातल्या वीज पुरवठ्यातही वाढ झाली असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य सुविधा क्षेत्र अधिक परिणामकारक करण्यासाठी शैक्षणिक संशोधनावर अधिक भर देण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. सर्वांना सहज उपलब्ध होईल आणि परवडेल अशी आरोग्य सुविधा मिळायला हवी असंही ते म्हणाले. मुंबईत आयोजित H3C अर्थात हेल्थ, करिअर आणि कॉमर्स या परिषदेत ते आज बोलत होते. देशात आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतं असंही ते म्हणाले. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना गुणवत्ता आणि संख्या यांचा समतोल राखणं आवश्यक असल्याचंही नड्डा यांनी यावेळी सांगितलं.
शेतकऱ्याला शाश्वत शेती करता यावी यासाठी प्राधान्यानं वीज आणि पाणी देणं हे सरकारचं पहिलं धोरण असून त्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नंदुरबार तसंच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. ते आज नंदुरबार इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत नदीजोड योजनांना मंजुरी देण्यात आली असून तमिळगंगा पिंजाळ या प्रकल्पातून मुंबईला 23 टीएमसी पाणी मिळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा झाल्यानंतर वैतरणाचं शिल्लक पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या माध्यमातून सतत दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली. नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकल्पांमधील साठलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवलं जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मार्गदर्शनही केलं. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकावायचं असेल तर कुस्ती संघटनांनी मातीवरच्या कुस्त्या बंद करून मॅटवरच्या कुस्त्यांना प्राधान्य द्यावं असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड इथे व्यक्त केलं आहे. कुस्तीला जागतिक कीर्ती मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची आज 90वी जयंती आहे. त्यानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या कराड इथे स्मृतीस्तंभ उभारण्यात आलाय. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. 1952 मध्ये हेल्सिंकी इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कुस्तीतलं पहिलं कांस्य पदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिलं होतं. क्रीडा क्षेत्रात आणि विशेषतः कुस्तीमध्ये भारताचं नाव जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या खाशाबा जाधव यांना विनम्र अभिवादन. राज्यातल्या महिला स्वयंसहायता बचत गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचं राज्यस्तरीय प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित करण्यात आलं आहे. प्रदर्शनाचं यंदा 4थं वर्ष असून अशा प्रकारचं राज्यस्तरीय प्रदर्शन भरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला, सांगोल्याची घोंगडी, कोकण मेवा, स्वादिष्ट मसाले, शोभिवंत वस्तू अशा राज्यातल्या विविध ठिकाणचं वैशिष्ट्य असणाऱ्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचा आनंद सध्या कोल्हापूरवासीय घेत आहेत. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 125 पेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचत गटांचे स्टॉल्स इथे उभारले आहेत. आकर्षक तोरणं, पर्स, कपडे, सुरेख रंगसंगतीने आकर्षून घेणाऱ्या मेणबत्त्या, पापड, सांडगे, लाडू, चिक्की, वडे असे बघताक्षणी रसना चाळवणारे खाद्यपदार्थ यांचा आस्वाद प्रदर्शनाला भेट देणारी मंडळी घेत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालांना व्यापारी मार्केट उपलब्ध करून द्यावं, लोकांना त्यांच्या मालाची जाणीव व्हावी, त्यांना उत्पन्न मिळावं या उद्देशानं ह्या प्रदर्शनाचं नियोजन आम्ही दरवर्षी करत आहोत. पहिल्यांदा आम्ही फक्त जिल्हा लेवलचं प्रदर्शन घ्यायचं, पण ह्याच पहिल्यांदाच राज्यस्तरावरचं प्रदर्शन घेतलेलं असून त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद गेल्या 3 दिवसांमध्ये मिळालेला आहे. याच्यामध्ये नागपूर, बीड, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यातून महिलांचे बचत गट आलेले आहेत. ठाणा पण आलेला आहे आणि पहिल्यांदाच हा प्रयोग राज्यस्तरीय घेतलेला आहे. याच्यापेक्षाही चांगला रिस्पॉन्स पुढच्या वर्षी मिळेल अशी खात्री आहे. माझे आवळा प्रोडक्ट असतात तर मी ते घेऊन इथे आले. फर्स्ट टाइम आले पण मला इतका छान अनुभव आला इथे की इथल्या पूर्ण स्टाफनी आणि जी इथली मॅनेजमेंट पूर्ण केली सगळ्यांनी ती इतकी सुंदर होती की पुन्हा यावंसं वाटतं. आणि माल संपला ह्याचं दुःख वाटतं की इथून मी चालली आहे लगेच. इसे देख के मुझे बहुत ज़्यादा प्रेरणा मिला है. फर्स्ट ऑफ ऑल अगर कंट्री का ग्रोथ करना है, फॉर द ग्रोथ एंड डेवलपमेंट ऑफ द कंट्री, दिस काइंड ऑफ एग्जिबिशंस आर वेरी इंपॉर्टेंट. दिस गिव्स देम अ फीलिंग कि भाई हम भी कुछ कर रहे हैं. सबसे पहले तो औरतों को ये फीलिंग आता है कि हम कुछ कर रहे हैं. या प्रदर्शनात आतापर्यंत काही कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं आयोजकांनी सांगितलं. अशा प्रकारचे उपक्रम महिलांना आत्मविश्वासाने वावरण्यासाठी आणि स्वयंसिद्धतेचे धडे गिरवण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ ठरत आहेत. वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे उभे राहिले उंच इमारतींचे समूह आणि जंगलांप्रमाणेच धोक्यात आले वन्य प्राणी. अशा धोक्यात सापडलेल्या बिबट्यांचं पुनर्वसन केलं जातंय बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये. माणसांच्या वस्तीत बिबट्या शिरला की त्याची बातमी होते. बिबट्या जेरबंद झाल्याची चित्र प्रकाशित होतात. या बिबट्यांचं पुढे काय होतं? बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अशा बिबट्यांसाठी पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पिंजऱ्यात दाटीवाटीत ठेवून बिबट्यांची कोंडी होऊ नये म्हणून मुक्त संचार करण्यासाठी
मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छता, निर्जंतुकीकरण या गोष्टींकडे खास लक्ष देऊन हे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. नुकतंच या बिबट्या पुनर्वसन प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आता इथे जे असलेले बिबटे आहेत हे प्रामुख्याने अहमदनगर, शहापूर, ठाणे डिव्हिजन, त्यानंतर कोल्हापूर, कोयना गावामधनं असे वेगवेगळ्या ठिकाणातून आपल्याला इथे 14 बिबटे आलेले आहेत आणि त्यांचं इथे पुनर्वसन होऊन आयुष्यभरासाठी सांभाळ होणार आहे. बिबट्यांच्या उपचारासाठी सुरू करण्यात आलेलं हे पहिलं केंद्र आहे. इस फैसिलिटी का फ़ायदा तो निश्चित रूप से उनको होगा ही. उनकी ज़िंदगी थोड़ी ज़्यादा आरामदायक होगी, थोड़ा उनको ज़िंदगी में ज़्यादा खुशी मिलेगी. तो ये उनके लिए एक प्रकार से समझे कि जैसे नए साल का एक नया तोहफा उनके लिए ऐसा बोला जा सकता है. कायापालट केलेल्या जागेत बिबटे मुक्तपणाने हिंडतील हे खरं आहे, पण खरा प्रश्न आहे तो त्यांचा नैसर्गिक अधिवास आपण जपणार का हा. विद्यापीठ अनुदान आयोगानं येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रणालीमुळे शिक्षण प्रक्रिया अधिक विद्यार्थीभिमुख होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपली शिक्षण पद्धती आजवर काहीशी बंदिस्त आणि आखीव होती. विद्यार्थ्याला विषय निवडीचं स्वातंत्र्य मर्यादित होतं. मात्र चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अर्थात पसंतीवर आधारित श्रेणी पद्धती अंमलात आल्यामुळे या बंदिस्त शिक्षण पद्धतीत खुलेपणा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवं त्याला हवं ते शिक्षण घेता येणं हे खरं शिक्षण स्वातंत्र्य. विद्यार्थ्याच्या जिज्ञासेला नियमांच्या भिंतीत बंद करणं म्हणजे या शिक्षण स्वातंत्र्याचा संकोच. आजवरच्या शिक्षण पद्धतीत एक मार्ग निवडला की दुसरा बंद व्हायचा. मात्र आता या नव्या श्रेयांक पद्धतीमुळे ही परिस्थिती बदलण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षण प्रक्रियेत अधिक लवचिकता येईल, ती अधिक विद्यार्थीभिमुख होईल अशी अपेक्षाही निर्माण झाली आहे. असं झालं तर जो जे वांछिल तो ते शिको हे स्वप्न प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. विद्यापीठातल्या श्रेयांक पद्धतीविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ श्याम सोनार यांना आज 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते स्टुडिओमध्ये पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे ही मुलाखत होऊ शकणार नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. राज्य सरकारच्या फळबाग योजनेचा लाभ घेऊन बुलडाण्यात हिवरखेड गावचा एक शेतकरी सध्या विक्रमी उत्पन्न घेत आहे. शेतीमध्ये वेगळी वाट चोखाळून या शेतकऱ्यानं विदर्भातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श ठेवलाय. पाहूया याविषयीचा वृत्तांत. बुलडाणा जिल्ह्यात हिवरखेड गावात राहणारे दादाराव हटकर यांनी पारंपरिक शेतीला बगल देत फळ शेतीचा पर्याय निवडला. नैसर्गिक आपत्तींपुढे हात न टेकता त्यांनी शासनाच्या शेतकरी हितैषी योजनांचा आधार घेतला. राज्य शासनाच्या फळबाग योजनेची माहिती मिळवून त्या अंतर्गत त्यांनी शेतात डाळिंब आणि संत्र्याची बाग फुलवली आणि यंदाच्या हंगामात विक्रमी उत्पन्न घेतलं. हे माळ रानामध्ये 25 एकर डाळिंबाची बाग आहे. या ज्यापासून मी बाग लावलेली आहे त्या बागपासून मला खूप उत्पन्न मिळत आहे. तर ते उत्पन्न म्हणजे जवळपास एकरी 3 ते 4 लाख रुपये मला संत्र्याचं मिळतं आणि 3 ते 4 लाख रुपये डाळिंबाचं मिळतंय. याच्यापासून आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि आम्हाला काही कोणती अडचण येत नाही. लहरी निसर्गामुळे कधी हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावं लागतं तर कधी पेरणीच वाया जाते. अशा परिस्थितीत हतबल न होता नव्या पर्यायांचा विचार केला तर नशीबही साथ दिल्या वाचून राहणार नाही. फक्त त्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत करावी लागते. हे हटकर यांनी दाखवून दिलं आहे. दरवर्षी कृषी विभागामार्फत तालुक्यातील शेतकऱ्याला जास्तीत जास्त फळबागा देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तालुक्यामध्ये आतापर्यंत 200 ते 250 हेक्टरवर फळबागेची लागवड झालेली आहे आणि फळबागेपासून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून स्वतःला आर्थिक कुचंबणीपासून दूर ठेवत आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली हटकर यशस्वीपणे संत्रा डाळिंबाचं उत्पादन घेत आहेत आणि सोबतच मेंढी पालन हा जोड व्यवसाय देखील करत आहेत. जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातल्या गदर जंगलात सुरक्षा दलांनी आज 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानं लष्कराच्या 44 राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी पोलिसांसोबत शोध मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 5 दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
चकमक घडलेल्या ठिकाणापासून 3 AK रायफल्स, 1 SLR रायफल आणि 1 पिस्तूल ताब्यात घेण्यात आलाय. दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम अजूनही सुरूच आहे. दहशतवादग्रस्त जम्मू काश्मीरमध्ये प्रयासानं मिळवलेली शांतता कोणत्याही परिस्थितीत टिकवण्याची गरज लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी अधोरेखित केली आहे. 67व्या लष्कर दिनानिमित्त जवानांना संबोधित करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. चीनबरोबरच्या सीमा प्रश्नाबाबत बोलताना जनरल सिंग म्हणाले की दोन्ही देशादरम्यान संबंध सुधारले असल्यानं एकमेकांवरील विश्वासात वाढ झाली आहे. ईशान्य भारतातील परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्करानं सिद्ध राहण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. लष्करात समान हुद्दा, समान निवृत्तीवेतन लवकरच लागू केलं जाईल असा विश्वास सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. लष्कर दिनानिमित्त आयोजित शानदार संचलनाची सलामी लष्कर प्रमुखांनी यावेळी स्वीकारली. सर्व महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तुकडीनं प्रथमच या संचलनाचं नेतृत्व केलं होतं. धुळ्यात आज लष्कर दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या माजी सैनिकांना शाल, सन्मानपत्र आणि तिळगुळ देऊन त्यांचा सत्कार केला. देशाच्या संरक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या या सैनिकांचा आपल्याला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार महाजन यांनी यावेळी काढले. दलितांवरील अन्यायाला आपल्या क्रांतिकारी लेखणीनं वाचा फोडणारे थोर कवी आणि दलित पॅन्थरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचं राज्य सरकारनं यथोचित स्मारक उभारावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. नामदेव ढसाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. ढसाळ यांच्या स्मारकामुळे दलित तरुणांना प्रेरणा मिळेल आणि समाजाप्रती जबाबदारीचं भान येईल असं ते म्हणाले. शिवसेना आणि नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅन्थर्सची अन्यायाविरुद्ध लढण्याची समान भूमिका होती. ढसाळ यांच्या कविता जगातल्या 14 भाषांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. आज मकर संक्रांत आहे. सूर्याच्या संक्रमणाचा पर्यायानं सृजनाचा दिवस. सूर्याचं मकर राशीत आज होणारं संक्रमण उबदार वातावरणाची दवंडी देतं. वातावरणातला हा बदल माणसामाणसांमधल्या संबंधांमध्ये व्हावा, गेल्या वर्षभरात आलेली कटुता संपून नात्यांमध्ये गोडवा निर्माण व्हावा हाच या सणामागचा उद्देश असतो. एकमेकाला तिळगुळ देऊन स्नेह आणि गोडवा वृद्धिंगत करण्याचं आवाहन आज आबालवृद्ध परस्परांना करतात. बच्चे कंपनी आज पतंग उडवण्याचा आनंद मनमुराद लुटताना पाहायला मिळते, तर महिला वर्गाची हळदी कुंकवाची आणि एकमेकींना वाण देऊन मैत्री वृद्धिंगत करण्याची लगबग आजपासून सुरू होते. पतंगबाजीलाही आजच्या दिवशी महत्त्व आहे. नागपूरमध्ये आज पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हवामान. राज्यात येत्या 36 तासात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 14, नागपूर 28 आणि 7, पुणे 29 आणि 9, औरंगाबाद 27 आणि 11, नाशिक 28 आणि 8, कोल्हापूर 28 आणि 14, रत्नागिरी 32 आणि 15, सोलापूर 30 आणि 13 आणि अमरावती 28 आणि 13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मेक इन महाराष्ट्र समितीची 10 मोठे उद्योग सुरू करायला परवानगी. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात, निर्णय तत्काळ लागू, CRR मात्र कायम.
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री आणि प्रमुख बँकांकडून स्वागत. शेअर बाजारात तेजी, रुपयाही सुधारला. राज्यातले ऊस, कापूस, फळबाग आणि दूध उत्पादक शेतकरी संकटात, त्यांना सर्वतोपरी मदत करावी असं शरद पवार यांचं राज्य सरकारला आवाहन. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांचा भाजपात प्रवेश. काश्मीरात मिळवलेली शांतता कोणत्याही परिस्थितीत टिकवण्याची गरज, लष्कर प्रमुख दलबीर सिंग. आणि नात्यांमध्ये स्नेह आणि गोडवा निर्माण करण्याचा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.